कौलारू घराच्या अंगणात कंदिलाचा पिवळसर प्रकाश हलकेच थरथरत होता. बाहेर हिवाळ्याची थंडी आणि आत आजोबांच्या आवाजात एक विचित्र जळपणा. लहानगा नातू बाजूला बसून आजोबांकडे पाहत होता. आजोबा, खरी गोष्ट सांगा ना, भीतीची, तो म्हणाला. आजोबांनी क्षणभर डोळे मिटले. जणू 50 वर्षापूर्वीच्या त्या रात्रीकडे ते पुन्हा चालले होते. ही गोष्ट आहे रे माझ्याच आयुष्यातली, ते हळू आवाजात म्हणाले. आणि जामखेड तालुक्याच्या आमच्या गावाची. त्या काळी मी तुझ्यासारखाच तरुण होतो. अंगात ताकद, डोळ्यात धाडस आणि मनात भीती नावाची गोष्टच नव्हती. आमचं गाव अहिल्यानगर जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत वसलेलं. आजूबाजूला शेतं, ऊसाची मळणी, काटेरी झुडपं आणि गावाच्या बाहेर एक जुनी खोल विहीर. त्या विहिरीबद्दल गावात कोणी मोठ्याने बोलायचं नाही, असा अलिखित नियमच होता. लोक म्हणायचे, रात्री त्या विहिरीकडे जाऊ नका, पण काही कोणी सांगायचं नाही. त्या दिवशी आषाढ महिना होता. पावसाने जमीन ओलीचिंब झाली होती. संध्याकाळी गावात वीज गेली. मोबाईल टॉर्च काहीच नव्हतं. मला शेतातून बैल परत आणायचे होते आणि शेताकडे जाणारा सगळ्यात लहान रस्ता त्या विहिरीजवळून जात होता. आईने मला थांबवलं. आजा, उद्या जा, आज रात्र बरी नाही. मी हसलो. आई, काही नाही ग तिकडे, ह्या भूतागितांच्या गोष्टी कोण ऐकतं आता. मी निघालो. रात्र काळी होती. आकाशात चंद्र नव्हता, फक्त बेडुकांचा आवाज आणि झाडातून येणाऱ्या वाऱ्याचा सुस्कारा. विहिरीजवळ पोहोचलो आणि तेव्हाच मला पहिल्यांदा जाणवलं, तिथे थंडी नव्हती, पण एक विचित्र गारवा होता, जसा एखाद्या थडग्याजवळ उभं राहिल्यावर जाणवतो. विहिरीकडून पाण्याचा आवाज येत नव्हता, पण कोणीतरी हळू श्वास घेतल्याचा आवाज येत होता. मी थांबलो. त्या अंधारात मला विहिरीच्या कडेला एक आकृती दिसली. साडी घातलेली, केस चेहऱ्यावर पसरलेले आणि मान अस्वाभाविकरित्या वाकलेली. कोण आहे, मी थरथरत ओरडलो. ती आकृती हलली आणि त्या क्षणी विहिरीतून एक आवाज आला, आजा, घरी जा. तो आवाज ओळखीचा होता, खूपच ओळखीचा. आजोबा थांबले, घसा साफ केला. मग आजोबा, नातू म्हणाला. आजोबांनी डोळे उघडले आणि फक्त एवढेच म्हणाले, तो आवाज माझ्याच आत्याचा होता, जी त्या विहिरी 10 वर्षापूर्वी मरण पावली होती, म्हणजे माझ्या बाबांची बहीण. आजोबा बोलता बोलता थांबले. कंदिलाची वात थोडी हलली आणि भिंतीवर त्यांच्या सावल्या मोठ्या झाल्या. नातवाने नकळत आजोबांचा हात घट्ट धरला. आजोबा, तो आवाज खरंच आजीचा होता का? त्याचा आवाज थरथरत होता. आजोबांनी मान हलवली. हो रे, तो आवाज मी लहानपणी रोज ऐकायचो, शेतातून परतताना, देवळात बसताना. पण त्या रात्री तो आवाज जिवंत नव्हता. त्या आवाजाने माझ्या अंगावर काटा आला. पाय पुढे सरकतच नव्हते. विहिरीकडे पाहायची हिंमत होत नव्हती, पण नजर तिथेच अडकली होती. ती आकृती आता माझ्या दिशेने वळली. तिचा चेहरा दिसला आणि माझ्या छातीत धस्स झालं. डोळे पांढरे कोरडे, ओठ निळसर आणि कपाळावर कुंकवाचा काळा ठिपका. जुना, खूप जुना. तिचं लग्न झालं नव्हतं, जिचं आयुष्य गावाच्या कुजबुजीत संपलं होतं आणि जी त्या विहिरीत पडून मेलेली होती, असं गाव म्हणायचं. पण त्या घटनेनंतर गाव बदललं होतं. त्या काळी लोक पहाटे उठायचे, शेतात जायचे, विहिरीजवळ पाणी भरायचे, पण तिच्या मृत्यूनंतर कोणीही त्या विहिरीकडे संध्याकाळनंतर जात नव्हतं. बायका पाणी भरताना देवाचं नाव घ्यायच्या आणि मुलांना स्पष्ट ताकीद होती, विहिरीजवळ खेळायचं नाही. मी त्या आकृतीकडे पाहतच उभा होतो. ती बोलली नाही, पण तिचं डोकं हळूहळू एका बाजूला वाकलं आणि तेव्हा मला कळलं, ती चालत नाही, ती ओढली जातीये. जणू कोणीतरी अदृश्य हात तिला विहिरीकडे खेचत होतं. माझ्या मागे वाऱ्याचा जोर वाढला. झाड चरचरायला लागली आणि विहिरीतून पुन्हा तोच आवाज आला, आजा, तूही राहशील. मी मागे वळलो. माझ्या मागे गावाचा रस्ता नव्हताच, फक्त अंधार आणि ओलसर मातीचा वास, तसा स्मशानात असतो. त्या क्षणी माझ्या अंगातली सगळी मस्ती संपली. मी देवाचं नाव घेतलं, पळायला सुरुवात केली, पण पाय जमिनीत रुतल्यासारखे वाटत होते. आणि तेव्हा मला जाणवलं,
ही गोष्ट फक्त एका भूताची नव्हती, ही होती गावाने दडपलेल्या पापाची. आजोबा इथे थांबले, श्वास खोल घेतला. त्या रात्री मी कसा वाचलो ते तुला पुढच्या भागात सांगतो, ते नातवाला म्हणाले. नातू काहीच बोलला नाही. तो फक्त कंदिलाकडे पाहत राहिला, कारण त्यालाही आता विहिरीतून हळूचा श्वास घेतल्याचा आवाज येत होता. आजोबांनी क्षणभर बोलणं थांबवलं. बाहेर वाऱ्याचा आवाज वाढला होता. कौलारू छपरावर पान आपटत होती. नातवाने घाबरून विचारलं, आजोबा, तुम्ही पळून वाचलात ना? आजोबा हलकेच हसले. ते हसू आनंदाचं नव्हतं, ते होतं जिवंत राहिल्याचं. वाचलो, पण जो माणूस त्या रात्री विहिरीजवळून परततो तो कधीच पूर्ण परतत नाही. त्या रात्री मी कसाबसा धावत घरी पोहोचलो. अंग तापाने फणफणत होतं. आईने कपाळाला हात लावला आणि लगेच देवाऱ्यासमोर दिवा लावला. तू विहिरीकडे गेलास का? तिने थेट विचारलं. मी खोटं बोलू शकलो नाही, फक्त मान खाली घातली. त्या रात्री मला झोप आलीच नाही. डोळे मिटले की विहीर दिसायची आणि डोळे उघडले की कानात कुणीतरी कुजबुजायचं. 3 दिवसांनी गावात एक वेगळीच बातमी पसरली. जुनी विहीर कोसळायला लागली होती. पाणी अचानक कमी झालं होतं. गावकऱ्यांनी ठरवलं विहीर साफ करायची. मी तिथे जायला नको होतं, पण आतून काहीतरी मला खेचत होतं. सकाळी 5 माणसं दोरखंड, कुदळ, फावडं घेऊन विहिरीजवळ जमली. गावातली कोणीही बाई जवळ आली नाही. सगळे पुरुषही शांत होते. पहिला माणूस खाली उतरला. 2 मिनिटातच त्यांचा आवाज बदलला. वर घ्या मला, इथे काहीतरी आहे. दुसरा उतरला, तिसरा उतरला आणि मग एकदम शांतता. क्षणभरानं वर ओढलेला दोर रक्ताने माखलेला होता. खाली उतरलेला माणूस बेशुद्ध होता. डोळे उघडे पण आतून रिकामे. तो शुद्धीत आल्यावर एकच वाक्य बोलला, ती एकटी नाही. गाव थरथर कापलं. पुन्हा दोर सोडण्यात आला. यावेळी जे वर आलं ते पाणी नव्हतं, तो होता एक सांगाडा, अर्धा सडलेला. कपाळावर अजूनही कुंकवाचा ठिपका आणि पायाला दगड बांधलेला. माझ्या अंगातून काटा सरसरून गेला. तो सांगाडा माझ्या आत्याचा, वडिलांच्या बहिणीचाच होता. पण गावाने जे सांगितलं होतं ते खोटं ठरलं. ती पडली नव्हती, तिला फेकण्यात आलं होतं. त्या दिवशी गावकऱ्यांनी पहिल्यांदा डोळ्यात डोळे घालून पाहिलं नाही, कारण दोषी कोण होता हे सगळ्यांना माहीत होतं. आणि तेव्हाच मला समजलं, ती जी रात्री दिसली होती ती भीती नव्हती, ती होती न्यायाची मागणी. आजोबा थांबले, नातवाकडे पाहिलं. आणि रे, न्याय न मिळालेला आत्मा कधीच विहिरीतच राहत नाही. आजोबांचा आवाज आता खालावलेला होता. जणू शब्द ओठावर येण्याआधीच दमून जात होते. त्या सांगाड्यानंतर गावात कुणीच रडलं नाही रे, ते हळूच म्हणाले, कारण रडायला धाडस लागतं आणि त्या दिवशी कुणाकडेच ते उरलं नव्हतं. सांगाडा विहिरीबाहेर काढल्यावर सरपंचांनी लगेच तो विषय बंद करण्याचा प्रयत्न केला. जुन्या गोष्टी उकरून काढू नका, तो म्हणाला. देवाची इच्छा असेल तसं झालं, पण देवाची इच्छा नसते रे, पापाची किंमत असते. त्या रात्रीपासून गाव बदलायला लागलं. पहिल्या आठवड्यात 2 बैलं अचानक मेले. कोणी आजारी नव्हतं. सकाळी उठून पाहिलं तर तोंडातून पांढरी फेस येत होती. दुसऱ्या आठवड्यात तीच विहीर रात्री स्वतःहून आवाज करू लागली. पाणी उचलताना दोर आपोआप हलायचा आणि कुठून तरी एखाद्या बाईचं रडणं ऐकू यायचं. लोक म्हणायचे वारा असेल, पण वारा नाव घेत नाही. 3 दिवसांनी माझ्या घरात पहिल्यांदा ती आली. मी झोपेत होतो. छातीवर अचानक जळपणा जाणवला. डोळे उघडले तर समोर तीच ओळखीची आकृती, केस विस्कटलेले, मान अजूनही वाकलेली आणि डोळ्यात राग नव्हता, फक्त थकवा होता. अजा, तिनं हळूच म्हटलं, सगळ्यांना सांग. मी उठून बसलो. घामाने अंग भिजलं होतं. आई बाबा सगळे झोपेतच. दुसऱ्या दिवशी मी गावात सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण लोक टाळायला लागले. ती मरून गेली आहे आता, तुला ताप चढलेला आहे, काहीही बळू नकोस. त्या दिवशी संध्याकाळी गोष्ट झाली ज्यानं सगळ्यांची तोंड बंद केली. गावातल्या एका माणसाचा, ज्याच्यावर सगळ्यात जास्त संशय होता, तो विहिरीजवळ सापडला. जिवंत होता, पण बोलू शकत नव्हता. डोळे उघडे आणि तो इशारा करत होता, जणू ती इथे आहे असं त्याला म्हणायचं होतं. त्याला 2 दिवसात ताप चढला.
तिसऱ्या दिवशी तो गेला. अंत्यसंस्काराच्या रात्री संपूर्ण गावाला एकच स्वप्न पडलं. ती बाई विहिरीजवळ उभी आहे आणि प्रत्येकाकडे पाहून म्हणते, माझा दोष नव्हता. आजोबा थांबले. नातवाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मग आजोबा, पुढे काय झालं? तो कुजबुजला. आजोबांनी दीर्घ श्वास घेतला. पुढे काही गोष्टी कायमच्या संपल्या आणि काही माझ्यासोबत आयुष्यभर चालत राहिल्या. कंदिलाची वात आता शेवटच्या टप्प्यावर आली होती. पिवळा प्रकाश मंद झाला होता, अगदी आजोबांच्या आवाजासारखा. त्या स्वप्नानंतर गावात कोणीही विहिरीकडे गेलं नाही रे, आजोबा म्हणाले. पण आत्मा गप्प बसत नाही जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही. त्या माणसाच्या मृत्यूनंतर गावात एक वेगळीच शांतता पसरली. हसणं बंद झालं, गप्पा बंद झाल्या. संध्याकाळी दरवाजे लवकर बंद होऊ लागले. मी मात्र झोपू शकत नव्हतो. ती येत राहायची, कधी स्वप्नात, कधी डोळे उघडे असतानाच. पण आता ती भयानक दिसत नव्हती. ती फक्त दुखावलेली होती. एका रात्री ती माझ्या अंगणात उभी होती. पहिल्यांदाच तिनं नीट माझ्याकडे पाहिलं. अजा, ती म्हणाली, मला मारणारा एकटा नव्हता रे. त्या वाक्यानं माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती बोलत राहिली, कसं तिला बदनामीच्या भीतीनं गप्प केलं गेलं, कसं गावाच्या इज्जतीसाठी तिला विहिरीकडे नेलं गेलं आणि कसं माझेच काही नातेवाईक तिथे उभे होते. मी रडलो पहिल्यांदाच. पुढच्या दिवशी मी गाव सोडायचं ठरवलं. जाण्याआधी शेवटचं काम केलं. विहिरीजवळ जाऊन देवाचं नाव घेतलं आणि मोठ्याने म्हटलं, तुझा दोष नव्हता. त्या क्षणी वारा थांबला. पाण्यात हलकं तरंग उठलं आणि मला वाटलं कोणीतरी ओझं उतरवलं आहे. मी गाव सोडलं, नोकरी धरली, लग्न झालं, मुलं झाली. पण काही रात्री आजही जळ जातात. आजोबांनी नातवाकडे पाहिलं. मी तुला ही गोष्ट का सांगितली माहिती आहे? नातवाने मान हलवली. कारण भूत म्हणजे फक्त आत्मा नसतो, तो कधी कधी दडवलेला अन्याय असतो. कंदील विझला, घरात अंधार पसरला आणि त्या अंधारात नातवाला क्षणभर असं वाटलं जणू कुणीतरी समाधानानं श्वास घेतला.